शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटा दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने हालचाली सुरू केल्यात। या प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्ट जागतिक निविदा मागवणार आहे। या निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या इच्छुक कंपन्यांबरोबर प्राथमिक चर्चा मुंबई पोर्ट ट्रस्टने संबंधित कंपन्यांशी केली आहे। प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीची ही रोपवे सेवा भारतातील सर्वात मोठी रोपवे सेवा म्हणून भविष्यात ओळखली जाणार आहे। याबाबतची अधिक माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई पोर्ट ट्रस्ट सुरू करणार शिवडी एलिफंटा रोपवे सेवा। समुद्रावरून 8 किलोमीटरचा रोपवे मार्ग। भारतातील सर्वात जास्त लांबीचा हा रोपवे मार्ग असेल। रोपवेच्या माध्यमातून फक्त 14 मिनिटात अंतर पार करता येईल। एका ट्रॉलीमधून 30 व्यक्ती प्रवास करू शकतील। दर तासाला 4000 पर्यटक वाहून नेण्याची या रोपवेची क्षमता असेल। रोपवे सेवेमुळे 12 महिने एलिफंटाला भेट देणं शक्य होईल। प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी 4 वर्ष लागतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।